आई नाही म्हणजे मला सांगा असं वागून काही होणार आहे का? आणि मुली आपापल्या घरात सुखात आहेत ना. हो ग, पण सवय व्हायला वेळ लागेल ना. त्यातून स्वानंदीचा सकाळी फोन आला होता, तेव्हापासून खूपच आठवण येते तिची. स्वानंदीचा फोन आला होता? कशासाठी? ती आज पुरणपोळ्या करणार आहे. हो का? आणि म्हणून आपल्याला नमस्कार करायला म्हणून फोन केला होता. ती तशा येतात पुरणपोळ्या तिला. हा, आपल्या आईंनी तिला बारकाव्याच्या काही गोष्टी सांगितल्या. म्हणजे पुरण शिजताना त्यात उलटणं असं घट्ट उभं राहिलं ना की पुरण शिजलं असं समजायचं आणि कट काढूनच टाकायचा, म्हणजे मग पुरणपोळ्या हलक्या होतात. अगदी. हो नाही? तुम्ही पाहिलत ना वहिनी? नाही म्हणजे आईंमुळे ना किती अशा महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात, हो की नाही? अगदी. तुम्हाला आठवतं ना नेहमी मी पुरणपोळ्या. फोन लावा आधी. पोळ्या कशा झाल्या ते कळल्याशिवाय चैन नाही पडायचं मला. हो हो वहिनी तुम्ही लावा ना फोन, म्हणजे आई बोलल्या की बरं वाटेल. बर. हा आई बोल ग. स्वानंदी, अगं मी बोलते. आजी कशा झाल्या ग पोळ्या? खूप छान झाल्या होत्या, सगळ्यांना खूप आवडल्या. त्या पुरणपोळ्याचा गोडवा तुझ्या बोलण्यातच कळतोय मला. अगं बाई, कारण मी खूप खुश आहे, सगळ्यांना खूप आवडल्या अगं पुरणपोळ्या. आजी मी जरा आवरावरी करते, मी पटकन आवरून फोन करू का तुला? चालेल चालेल. काय झालं? खूप छान झालेत म्हणे पोळ्या. अगदी आनंदात दिसत होती हो पोर. स्वामी अशीच आनंदात ठेवा हो तिला. अगं भूक लागली आहे मला. लागली भूक? बरं मी पानं घेते. या लवकर या. अरे काय जेवण झालं यार. त्या पुरणपोळ्याने ना पोट जड झालंय माझं. हो काहीतरी द्या ना मला, लिंबू पाणी सोडा वगैरे द्या काहीतरी. देते. आई जेवला नीट? हा ती जेवली. मी होतो बसून तिथे तिच्या बरोबर आणि मूड पण. आपकी आंखों में नमी. अहो त्यांच्या घरून फोन होता. मला वाटतं आजीचा फोन असावा. आजींचा होता? काय म्हणाले आजी? हा, आणि मग तुला आजींची आठवण आली. मी पहिल्यांदा बनवल्या ना पुरणपोळ्या, म्हणून तिला काळजी वाटत होती कशा झाल्या होत्या, म्हणून विचारायला फोन केला होता. आणि माझीचा आवाज ऐकून तुला एकदम इमोशनल व्हायला झालो आणि मग तुझ्या डोळ्यात पाणी आलो. हो ना? किती हळवी आहे का तू. कसं होणार माझं तुझं? अहो नील साहेब नवीन नवीन आहे, आठवण येणारच. आणि येणार, कारण का माझ्या सासरची माणसं तशीच आहे, आठवण येण्यासारखी गोड. माझा जीव तर दोन्हीकडे अडकला. एकीकडे माझा प्राण आणि दुसरीकडे श्वास. अरे आणि मग मला रडू येतं, त्यामुळे आता मी रडणार का परत? एक काम कर, तू पुरणपोळ्यांचा डबा भर, आपण जाऊन आजीला देऊन येऊया. नको, आजी ओरडेल. कालच गेलो होतो आणि आजीने आधीच सांगितलं होतं किती पण आठवण आली ना तरी सारखं सारखं माहेरी यायचं नाही, आणि न बोलवता तर अजिबात नाही. आजीने हे तुला सांगितलं, मला नाही. आणि मला लागू होत नाही. माझं आणि आजीचं बॉन्डिंग वेगळे, तुला माहिती आहे ना. आमची टीव्ही दुरुस्त करण्यापासूनची ओळख. सो मी ते सगळं हँडल करीन. तू चल पटकन तयार हो. हा खरंच? अरे मग तयार हो सर. पण आई? हो आई, तिला मी सांभाळतो, डोंट वरी. तू आवर चल लवकर. हो बाळ दादा, मला डबा द्या, मी पुरणपोळ्या भरते त्याच्यात. हा मला एवढी बोलली पण स्वतः बघा कशी झोपलीये, मध्यरात्र झाल्यासारखी. कोण? आई. अरे इंद्रनील, ये बाळा ये. काय आई झोपली? हा
तुझ्या समोर खाल्ले ना पुरणपोळ्या त्याचे परिणाम. मग तुम्ही तरी निरोप द्याल का? काय मी स्वानंदीला घेऊन तिच्या माहेरी चाललोय. बर सांगतो. हा काय अचानक माहेरी? तिने आजपर्यंत पुरणपोळ्या केल्या ना, तिची इच्छा झाली की आजीने टेस्ट करावी हा म्हणून घेऊन चाललोय. बरोबर. पण काय फार वेळ थांबणार नाही, लगेच परत येऊ. तुम्ही सांगा पण आठवणी. हो 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 सांग. येऊ? हो